गोविंदाबाई, आत्या आत्या आत्या, मी मी ऐन येळीच तिकडे पोचले. म्हणजे मला ना धाकधूकच होत होती की कसं होईल, काय होईल, आणि मला भीती बी वाटत होती. कोणी मला ओळखणार तर नाही ना. पण आत्या, तुम्ही जसं सांगितलं होतं ना, अगदी तशाच तयारीनिशी मी तिकडे गेले होते. तिकडं ना ते दिशा मॅडम होत्याच. किर्लोस्कर कंपनीचा लोगो जाणार याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता मला. पण एकीकडे आदित्य सर आणि देवी यांच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती. मग मी माझं मन घट्ट केलं ना गेले समोर पडदेशी. आणि मग तुझे डोळे त्या लोगोला मॅच झाले, हो ना? आत्या, आत्या, आता काळजी करायचं काय बी कारण नाही. मी त्या लोगोचे समधे अधिकार किर्लोस्कर कंपनीला देऊन टाकले. गुन्ह्याची माझी माहिती. बरं बाळा, यावेळी सुद्धा तू तुझं सुनेचं कर्तव्य पार पाडलंस आणि आपल्या माणसांना या संकटापासून वाचवलंस. बरं बाळा, आता कसला विचार करतेस एवढा? आत्या, आदित्य सरांना लई वाईट वाटलं असणार. ते त्या लोगोवाल्या मुलीच्या पिरमात आहेत. आत्या, ते पळत पळत माझ्या मागं आले होते. त्यांना माझा चेहरा बघायचा होता, पण मी नाही दाखवू शकले माझा चेहरा. एवढंच काही साधं बोलले बी नाही मी त्यांच्यासोबत. एका वेळेस मला असं वाटलं की जाऊन सांगावं त्यांना की ही लोगोवाली मुलगी मीच आहे. पण नाही 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 आत्या, आदित्य सरांना हे कधी बी कळता कामा नाही की ती डोळेवाली मुलगी मीच होते म्हणून. माझं चुकलंय. मी ना सगळ्यात आधी त्या पारूचा बंदोबस्त करायला हवा होता. आता या सगळ्यात माझंच नुकसान झालंय. अहिल्या मॅम, कॉंग्रॅच्युलेशन्स. फायनली तुम्हाला तुमची लोगोवाली मुलगी सापडलीच. तिने एक डिक्लेरेशन दिलंय की या डोळ्यांचे सर्व अधिकार तिने विना अटी आपल्याला वापरण्यास परवानगी दिली आहे. पारू पारू पारू, प्रत्येक वेळेस माझा प्रत्येक प्लॅन फ्लॉप करायला रेडी असते ही मुलगी. मरत पण नाही लवकर. मला तुला तुझी खरी लायकी दाखवून द्यायची होती. आता बघू अहिल्या आंटी तुझं काय करतात ते. पारूच्या टोटल मार्क्सच्या पुढे पारूचा 0. 140 म्हणजे पारूची. तू आलीस तर काहीतरी गडबड होईल. तू तिथे आलीस आणि आपला लोगो वाचवलास. प्रीतम सर, हे समजा मी किर्लोस्कर कुटुंबासाठी केलं. ते दिशा मॅडम लई वाईट आहेत. आपल्या घराला उद्ध्वस्त करायला टपल्या आहेत त्या. मग तुम्ही सांगा ना, मी अशी गप्प राहीन का? नाही, तू केलंस ते करेक्टच केलंस. फक्त मला हे सुचलं नव्हतं ना. मला एक कळत नाहीये की तुझे डोळे त्या लोगोच्या डोळ्यांशी मॅच कसे झाले. नाही म्हणजे मी हा शेवटला ठेवला होता ना ऑप्शन, की जर आपल्याला ते डोळे नाहीच मिळाले तर एखादा सिमिलर डोळे असणारा चेहरा घ्यायचा आणि तो मॅच करून टाकायचा. पण दादानी असं करायचं आणि असं स्पष्ट सांगितलं होतं. प्रीतम सर, आपल्या कंपनीला वाचवायचं हे इतकंच डोक्यात सुरू होतं माझ्या.
आणि त्यासाठी मी काय काय केलं आहे ना हे माझं मलाच माहित. जाऊ द्या ना, आपली कंपनी वाचली, आपला लोगो वाचला, हे जास्त महत्वाचं आहे. हा काय कमाल पराक्रम केलाय यार माझ्या भावाने आणि माझ्या मैत्रिणीने. तुम्हा दोघांना या अमूल्य कामासाठी काय बक्षीस देऊ? म्हणजे तुम्ही दोघांनी हा लोगो वाचवण्यासाठी हे खोटं नाटक केलं. नाही दादा, प्रीतम, मी तुला 1000 वेळा सांगितलंय मला हे असलं खोटं अजिबात चालणार नाही, तरी का केलं साहेब? हे बघ दादा, असं काही नाहीये. वय सर, त्या दिशा मॅडम आपल्या कंपनीचं नुकसान करायला बसल्या होत्या आणि त्यांना तिथल्या तिथं रोखणं गरजेचं होतं. अगं काय झालं असतं, असं किती नुकसान झालं असतं. किर्लोस्कर कंपनी याआधी अशा अनेक संकटातून गेल्या, पण आम्ही कधी सत्याची साथ नाही सोडली आणि हेच संस्कार केले आमच्या आईबाबांनी आमच्यावर. पण तुम्ही आणि पारू, मला वाटलंच होतं की हे तुझंच काहीतरी कारस्थान असणार. दादा एक मिनिट, हे बघ, तिला त्यावेळेला जे योग्य वाटलं तिने केलं आणि हे सगळं तिने आपल्या कंपनीसाठी केलंय ना. अरे मूर्ख माणसा, कंपनी एका लोगोवर चालत नसते.